माडस बी संघाच्या गोलंदाजाला विनंती असेल सामना सुरू होतोय. देवेश ज्याने आजच्या दिवसामध्ये जबरदस्त गोलंदाजी केली आहे. पहिला बॉल त्याच्या माध्यमातून पहिलाच बॉल आपटून टाकला आणि त्याच्यानंतर एक सिंगल धावेचा मानस होता. एक सिंगल धाव फलकावरती वेगाने कंप्लीट आणि अकाउंट ओपन झालं. अर्थातच आंबेगाव संघाचं एक सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढतायत आणि पोचला गेल्याच फलकावरती एक या आकड्यावरती सुरुवात करणं गरजेची गोष्ट आहे आणि ते सध्याच्या घडीला मॅचमध्ये देखील झालंय. आंबेगाव संघाच्या माध्यमातून देखील आजच्या दिवसामध्ये भरपूर चांगलं क्रिकेट ते बघू शकलात. दुसऱ्या बाजूने माडसबी इथे स्लॉक करायचं होतं. बॅट अँड बॉलमध्ये करेक्शन नाहीये. लाऊडली अपील जरूर होती परंतु एक सिंगल धाव तेवढा अवधी देखील मिळाला आणि एक सिंगल धावेच्या मदतीने आता धावसंख्या फलकावरती वाढतात आणि स्कोरबोर्डला जोडल्यात. अर्थातच 2 आकड्यावरती प्रत्येकी बॉलवरती सिंगल धावा सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं जाते. एकंदरीत जर पाहिलं तर 2 वाजून 4 मिनिटं झालेत आणि प्रेक्षक राजा वर्ग देखील या मॅचला अनुभवतोय. मॅचचा आनंद घेतोय. ओ फटका चांगला आहे. बॉल चाललाय वाडिश लॉंग ऑफ मध्ये. खेळाडू आहेत बॉल रिटर्न करतायत आणि त्याच्यानंतर एक सिंगल डबल. पहिल्या मंडटी पॉवर प्लेच्या षटकामध्ये सध्याच्या घडीला सिंगल डबल या गोष्टींकडे खूप महत्त्व दिलं जात आहे. आता इकडे जर पाहिलं तर देवेश हा एक चांगला गोलंदाज आहे आणि त्याच्या प्रत्येकी बॉलवरती बॉलच्या मेरिटनुसार फटके खूप चांगले खेळले जात आहेत. डीपमध्ये बॉल जर पाहिला तर वाईडिश लॉंग ऑफमध्ये आला होता आणि तिथे बॉलला रिटर्न केलं. लगेचच एक सिंगल क्विक कंप्लीट झाली आहे आणि त्याचमुळे फलकावरती धाबा देखील 3 आकड्यावरती. पुन्हा बॉल होतं या देवेश. हो इथे समोरच्या बाजूने गॅपमध्ये खेळलाय. वॅकंड एरियाची निवड केली आहे. रनचेस आणि त्याच्यानंतर बॉल खूप राम राहिलाय आणि निघून गेला सरळ सीमा पार. येतोय सरळ लॉंगॉनच्या रिझन मधून. धमाका 4 चौकार. चार धाबा जोडल्यात आणि त्याचमुळे संघाची टोटल आता फलकावरती 7 आकड्यावरती जोडली आहे. हो पुन्हा एकदा इथे लाऊडली अपील आणि त्याच्यानंतर पंचांनी आपलं बोट अवैध केलं. अर्थातच विकेट बाद. देवेश ज्याच्या माध्यमातून कमबॅक खूप चांगल्या पद्धतीने केलं जाते. पहिलाच बॉल एक सिंगल देन एक पुन्हा सिंगल आली. पुन्हा एक सिंगल आणि त्याच्यानंतर चौकार. त्यानंतर त्याचा कमबॅक चांगल्या पद्धतीने राहिला या मॅचमध्ये. सध्या जर पाहिलं तर गोलंदाजी मागवणं खूप चांगली गोलंदाजी करतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोशन दाखल झाले आहेत. आता इकडे धावसंख्याला कलाकने द्यावे लागेल आणि डावाला रोशन करावं लागेल. दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर देवेश त्याच्या माध्यमातून विध्वंसक अंदाजामध्ये भन्नाट वेगाची गोलंदाजी करत असताना सुपर कामगिरी करतात. देवेशच्या माध्यमातून आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला आहे आणि या 5 चेंडूवरती त्याने खूप दर्जेदार कामगिरी केली आहे. अंतिम बॉल सरळ वेगाने निघून गेला. आउटसाइड लेग स्टंप होता आणि त्याच्यानंतर अंपायर सिग्नल. इट इज अ वाईट. एक सिंगल धाव फलकावरती स्कोरबोर्डला जॉईंट होणार ही सिंगल धावेच्या मदतीने. आता इकडे धावसंख्या फलकावरती 8 या अंकांवरती जोडली आहे. जबरदस्त मॅच बघू शकतात. 8 धावा जोडल्यात. आंबेगाव दुसऱ्या बाजूने म्हाडसबी ज्या संघाच्या वतीने खूप चांगला खेळ आजच्या दिवसामध्ये राहिला. दोन्ही संघ तुल्यबल आहेत आणि तुल्यबल संघाच्या माध्यमातून खेळ देखील चांगला आहे. इथे फक्त दिशा देण्याचा प्रयत्न. धोका धोका धोका. यस डेफिनेटली बॅटरला आता माघारी परतावं लागेल. कॉलिंग मध्ये गडबड झाली आहे. बॉल क्विक रिटर्न झाला आणि त्याच्यानंतर विकेट क्रमांक 2 हा दुसरा झटका अंतिम बॉलवरती मिळतोय. बॅटर आउट गॉन. समीर बॅक
हो, इथे देखील बॉल चाललाय डीपमध्ये, वेगाने खेळाडू आहेत आणि त्यानंतर बॉलची क्विक फेकी केली आहे. एक सिंगल फलकावरती वेगाने जोडली आहे आणि सिंगल दाबाच्या मदतीने आता धावसंख्या फलकावरती स्कोरबोर्डला अर्थातच 15 आकड्यावरती चांगल्या पद्धतीची मॅच दोन्ही संघाच्या माध्यमातून होणार. आणि इकडे या दोन बॅटरला पार्टनरशिप बिल्ड करावे लागेल, कारण ज्या पद्धतीची गोलंदाजी देवेशने केली आहे, जबरदस्त गोलंदाजी केली आहे, कमबॅक आणि पहिल्याच बॉलवरती सिक्सर जोडलाय, त्याच्यानंतर एक सिंगल. आता इकडे हाही फटका चांगला आहे, बॉल चाललाय इथे सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, डाऊन डी बॉल, विसावलाय बॉल आणि कॅच कंप्लीट, विकेट. रोशन बॅक टू द पवेलियन, गॉन. फटका चांगला होता, परंतु बॉलने उंची जास्त गाठली आणि त्यामुळे लांबी थोडीशी कमी होती आणि त्याच कारणामुळे रोशन या बॅटरला आता तंबूच्या आश्रयाला परतावं लागलंय. 1.3 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. स्कोरबोर्डला 15 धाबा जोडल्या, 3 विकेट लॉस झालेत आणि सध्या जर पाहिलं तर माडस बी संघ जबरदस्त गोलंदाजी करतोय, ज्यांच्याकडे पोटेन्शियल खूप चांगल्या पद्धतीचं आहे आणि त्याच कारणामुळे सध्या जर पाहिलं तर या मॅचमध्ये जबरदस्त गोलंदाजी करतायत. हो, इथे फटका चांगला आहे, समोरच्या बाजूने खेळलेत आणि बॉल चालला बावडीच्या पलीकडे, फ्लॅट अँड फ्युरियस सिक्सर. ये ना वक्त देखता है ना सूरत देखता है ना मुहूर्त देखता है, ये तो सिर्फ आपने टीम की जरूरत देखता है. आणि काय फटका एक्झिक्यूट केलाय, पाठवलं सरळ बावडीलाच्या पलीकडे, सिक्सर. पुन्हा तयार. व इथे देखील आडबा पाटणे कायचा होता. एक सिंगल कंप्लीट झालाय आणि सिंगल दाबाच्या मदतीने आता धावसंख्या फलकावरती स्कोरबोर्डला जरूर वाढणार. 2 षटकांचा खेळ अगदी संपण्याच्या दिशेने आणि तिथे धावसंख्या 22 आकड्यावरती. अंतिमचा बॉल असेल आणि फ्री माइंडेड बॉलवरती कार रणनीती असेल. एकंदरीत गौरवने देखील षटका ठोकलाय, दुसऱ्या बाजूने महेशने देखील षटका ठोकला आणि दोन्ही बॅटरच्या माध्यमातून जर पाहिलं तर 7-7 धाब्यांवरती वैयक्तिक खेळतात आणि त्याचमुळे जर पाहिलं तर फलकावरती धाबा देखील 22 आकड्यावरती पाहिलं मी ते. बाबू अंतिम बॉल पायात होता, सरळ यष्टांवरती आदळलाय आणि तिथे बाबू सांगतोय की तुम्ही बॉलला मिस केलंय तर मी सरळ बॉल यष्टांवरती धाडणार. विकेट आली आहे, बॅटर आउट, गॉन. हा गोलंदाजी माग पण सज्ज झालेत, साहिल आलेत आणि चेतन आणि महेश सध्याच्या घडीला पाहू शकतात बॅटिंग ट्रॅकवरती आपल्याला दाखल होत असताना बघायला मिळतात. 22 धाबा फलकावरती जोडल्यात आणि इकडे या षटकामध्ये अंतिमच्या षटकामध्ये बॅटर्सच्या माइंडमध्ये असेल की 10 ते 15 धाबा आल्या तर एक चांगल्या पोझिशनमध्ये आंबेगाव संघ जाऊ शकतो आणि त्याच इंटेन्शनने प्रयत्न देखील केले जातील. साहिल तयार, पहिलाच बॉल खोलात होता, खोदून काढला, बॉल चाललाय सरळ लॉंग ऑफ मध्ये, खेळाडू आहेत आणि बॉल रिटर्न. एक सिंगल कंप्लीट आणि सिंगल दाबाच्या मदतीने धावसंख्या 23. चांगल्या पद्धतीची मॅच बघायला मिळते. प्रत्येक बॉलवरती सिंगल डबल या गोष्टींकडे महत्त्व दिलं जात आहे आणि मोठे फटके देखील आलेत. चौकार, सिक्सर 2 आलेत आणि
त्याच कारणामुळे धाबा देखील भरपूर चांगल्या फलकावरती बनल्या गेल्यात, परंतु 5 चेंडूवरती इथे धाबा बनल्या तर एक चांगली टोटल उभी राहू शकते. साहिलचा पुढील बॉल, ओ इथे फटका फसलाय, डाऊनी बॉल, परंतु खाली क्षेत्र आहे, बॉलकडे पाहिलंच नाही आणि त्याच्यानंतर बॉलला फील्ड केलं. एक धाव सिंगल, त्यानंतर डबलची कॉलिंग होती आणि 2 धाबा कंप्लीट. आणि याच 2 धाब्याच्या मदतीने आता धावफलकावरती धाबा देखील जोडल्यात 25. 4 विकेट लॉस झालेत. आंबेगाव संघ थोडासा अडचणीमध्ये आहे आणि डगआउटच्या माध्यमातून पाहू शकतात की तेच प्रयत्न, सिंगल डबल धावा घ्या, डावाला पुढे न्या, एखादा फटका चांगला तर एक चांगल्या पोझिशनमध्ये जाऊ शकतोय. या वेळेस बॅटची यश लागली आहे, डाऊन डी बॉल, विकेट किपर कॅच कंप्लीट केली आहे, जबरदस्त झेल, 5वा झटका, बॅटर आउट गॉन. पंचवीस धाबा फलकावरती जोडल्यात. षटक क्रमांक 3 चालू आहे. 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. साहिलच्या माध्यमातून चांगला कमबॅक बघायला मिळतोय. या षटकाच्या 3 चेंडूंचा विचार करायचा गेला तर पहिला बॉल 1 सिंगल, त्यानंतर 2 आले आणि त्याच्यानंतर विकेट मिळवून दिली आहे. 10 ते 12 धाबा माइंडसेट असेल बॅटरच्या माइंडमध्ये आणि 10 ते 12 धाबा या षटकामध्ये आला तर एक चांगली टोटल जरूर उभी राहू शकते. फुल टॉस होता, संधी होती, परंतु त्या संधीचं सोनं करताना आलं नाहीये आणि तिथे जर पाहिलं तर कॉलिंग नव्हती व्यवस्थित. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव देखील कंप्लीट झाले, तिसऱ्या धावेसाठी बोलाले जरूर, परंतु तिसरी धाव कंप्लीट करण्याच्या मनसुब्याने आता इकडे विकेट, बॅटरला आउट व्हावं लागेल. विकेट क्रमांक 6 आउट. जोडल्यात, फायटिंग टोटल जरूर फलकावरती उभी झाली आहे. आता इकडे या 2 चेंडूवरती जाही धाबा बनणार त्या आंबेगाव संघासाठी खूप किफायती साबित होणार. स्ट्रॉंग पोझिशन मध्ये जाण्यासाठी एखादा बिग स्ट्रोक केसला तर आंबेगाव संघ चांगल्या तगड्या स्थितीमध्ये. इथनं 2 चेंडू साहिलच्या माध्यमातून चांगले बॉलिंग करणारा संघ या मॅचमध्ये प्रभावी पद्धतीची कामगिरी करत असताना चांगल्या पोझिशन मध्ये राहू शकतोय. चला गोलंदाज साहिल, विनंती असेल स्पीडअप करायचंय. चला साहिल, विनंती असेल, इकडे अडथळा येतोय आय थिंक आणि साहिल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालेत. 5वा बॉल, राऊंड ओव्हर द विकेट आले होते. पहिलाच बॉल आउटल्या अपील आणि त्या अपीलवरती सरळ पंचांनी आपलं बोट दाखवलंय, विकेट. साहिलच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी, फक्त आणि फक्त 5 धाबा खर्च केल्यात अंतिमच्या षटकामध्ये. आधीच्या मॅचमध्ये देखील जबरदस्त कामगिरी केली होती याही गोलंदाजाने आणि या मॅचमध्ये देखील जबरदस्त कामगिरी करतोय. त्या मॅचमध्ये देखील 7 धाबा खर्च केल्या होत्या, या मॅचमध्ये देखील 5 धाबा खर्च केल्यात आणि सध्या जर पाहिलं तर अंतिमच्या षटकामध्ये इम्पॅक्ट टाकण्याचं काम या मॅचमध्ये साहिल करतोय. अंतिम बॉल नवीन बॅटरच्या विपक्षामध्ये, यावेळेस अंतिम बॉल, फक्त दिशा दिली, एक सिंगल धाव कंप्लीट झाले. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून झालेली चूक घ्या. आता या चुकीच्या माध्यमातून
आता इकडे बॅटरने भागवली 2 धावेची भूक, 2 धावा कंप्लीट आणि त्याच्यानंतर धावचीच्या स्वरूपाने आणखी एक विकेट मिळतोय खेळाडू बाद. पूर्वार्धाचा खेळ कंप्लीट झालाय आणि पूर्वार्धाच्या काळाच्या अखेरीस धावसंख्या फलकावरती जोडल्यात 29 या आकड्यावरती. 18 चेंडू 30 धावेचं लक्ष आणि ते लक्ष कशा पद्धतीने पूर्ण केले जाईल हे बघूयात. हलक्याशा एका छोट्यासा ब्रेक नंतर घेऊयात डीजे ब्रेक, देऊया डीजेला संधी. यस बघू शकतात कोण असेल तो संघ अंतिम 5 मध्ये दाखल होणार. प्रतीक्षा असेल या मास मध्ये. बक्षीस पात्र ठरणारी मॅच, यातील विजय संघ अंतिम 5 मध्ये दाखल होणार. म्हसा परिसर क्रिकेट असोसिएशन मुरबाड यांच्या मान्यतेने ओम साई ठुणे आणि विघ्नार्था स्पोर्ट्स मानिवली आयोजित मैत्री चषक 2026 आणि तिसऱ्या रजनीमधील अंतिमची मॅच, यातील विजय संघ अंतिम 5 मध्ये दाखल आणि त्या 5 मध्ये दाखल होणार संघ कोण होणार. 18 चेंडूंच्या नंतर आपल्याला ते पाहायला मिळणार. कोण असेल आंबेगाव बी की म्हाडस बी. आंबेगाव आणि म्हाडस बी अशी मॅच आपण पाहत आहात. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज होतोय प्रवीण आणि दुसऱ्या बाजूने करण त्याचा सामना करतोय, ज्या करणने आधीच्या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती. पहिलाच बॉल सरळ निघून गेलाय. वेगानं लाऊडली अपील केली जाते परंतु पंच त्या अपीलवरती इंटरेस्ट नाही आहेत, आपल्या जागेवरती उभे आहेत. एकंदरीत जर पाहिलं तर उत्साह खूप जास्त होता, आत्मविश्वास कुठेतरी कमी होता आणि त्याचमुळे सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेला आहे. खूप चांगल्या पद्धतीचा गेम प्लॅन आहे आणि सध्या जर पाहिलं तर पहिल्याच बॉलवरती बॅटरला दबावात टाकण्याचं काम इथे शतरक्षणाच्या माध्यमातून केलं जात आहे. सध्या जर पाहिलं तर आंबेगावच्या माध्यमातून. दुसऱ्या बाजूने जय हनुमान म्हाडस बी संघ मैदानाच्या आतमध्ये बघू शकतात, ज्यांच्या माध्यमातून देखील भरपूर चांगलं क्रिकेट आजच्या दिवसामध्ये आपण बघू शकलात. आणि या संघाने जी काही मेहनत केली आहे त्या मेहनतीला अगदी जर पाहिलं तर इथनं कामगिरी केली तर तुम्ही बक्षीस पात्र ठरू शकतात. इथे चांगला फटका चांगला आणि बॉल चालला सरळ बॅकवर्ड पॉइंट ओव्हर दी रोप, सीमा पार येतोय करणच्या बॅटमधनं चौकार. 4 आता फलकावरती 4 आकडावरती जोडली आहे आणि यासाठी जर पाहिलं तर हा बॅटर फेमस आहे. ज्या पद्धतीची बॅटिंग करण आजच्या दिवसामध्ये केली आहे ना, भरपूर चांगलं क्रिकेट. हो पुन्हा एकदा करणने बॉलला पाठवून दिलंय. तारारी टिरटिरी पारारी फिरफिरी बॉल चालला बावडीलाच्या पलीकडे. 4 4 4 चौकार.
त्याचमुळे संघाची टोटल आता फलकावरती 8 या अंकावरती जोडली आहे. जबरदस्त बॅटिंग बॉलच्या मेरिटनुसार आणि क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून खिलवाड केली जाते असंच म्हणावं लागेल, कारण ज्या पद्धतीची बॅटिंग करण करतोय. पहिला बॉल जरूर डॉट बॉल आला, दबाव टाकण्याचा प्रयत्न देखील झाला होता आणि त्याच्यानंतर बॅक टू बॅक 2 चौकार ठोकलेत आणि संघाची टोटल आता फलकावरती 8 या अंकावरती जोडली आहे. टार्गेट 30 आहे, 22ची गरज. व इथे देखील बाचेश आणि त्यानंतर विकेट किपरचा सहारा. विकेट आली आहे. मिस्टर करण बॅक टू दी पॅव्हिलियन. 8 वरती बसतोय. पहिला झटका आउट. बॅक टू बॅक 2 चौकार आल्यानंतर गोलंदाज देखील सांगतोय की मी देखील कच्च्या गुरुचा चेला नाही आहे आणि इथे प्रवीणच्या माध्यमातून विकेट मिळवून दिली आहे. 8 डाबा फलकावरती जोडल्यात. 22ची गरज अजून या मॅचमध्ये आहे आणि इथनं विकेट आणि डॉट बॉल या मॅचमध्ये इम्पॅक्ट टाकणार आणि त्याचमुळे प्रवीणच्या माध्यमातून विकेट मिळवून दिली आहे. आता इकडे जर पाहिलं तर आणखी 2 चेंडू राहिलेत आणि या 2 चेंडूवरती काय रणनीती असेल, काय प्री प्लॅन माइंडसेट, सर्व काही गोष्टी चुरस रंगत. व इथे देखील भन्नाट वेगाने बॉल निघून गेला. बाकफूटला येण्यानंतर पंच करायचा होता बॅकवर्ड पॉईंटला, परंतु गोलंदाज देखील आपल्या चाणाक्ष बुद्धीने बॉल टाकतो आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये बॉल पाठवून देतोय. डॉट बॉलचा वापर. जबरदस्त मॅच बघू शकतात. इथे जर पाहिलं तर करण ज्या पद्धतीची बॅटिंग करत होता, वाटलं की एका हाती मॅच घेऊन जाईल विजयाच्या दिशेनं, परंतु देखील प्रवीणच्या माध्यमातून कमबॅक झालाय. विकेट त्यानंतर डॉट बॉल. नवीन बॅटरच्या विपक्षामध्ये साहिल आहेत. अंतिम बॉल असेल आणि अंतिम बॉलवरती काय रणनीती असेल, चुरस रंगत ट्विस्ट, जुगलबंदी. व इथे अंतिम बॉल बाचेस आणि त्यानंतर विकेट विकेट विकेट. आणखी एक धक्का. 1 मोर विकेट. बॅटर आउट गॉन. आठ डाबा फलकावरती जोडल्या. 2 विकेट लॉस झालेत. माडसबी आणि आंबेगाव. चला स्पीडअप करायचा गोलंदाज. अंतिम मॅच आहे. 2 षटकर राहिलेत आणि इक्वेशन जर पाहिलं तर 22 धाब्यांसह राहिले. 8 चेंडू 8 धाब्यानंतर जर पाहिलं तर या मॅचमध्ये खूप चांगल्या पद्धतीचा खेळ गोलंदाजाच्या माध्यमातून राहिला आणि 22 धाब्याची गरज. 11.00च्या आवरेजने रिक्वायर्ड रन रेटने तुम्हाला धाबा बनवायचे आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती नवीन गोलंदाज वैयक्तिक आणि संघाचं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक समीर आलेत. पहिला बॉल. पहिलाच बॉल सोडून दिला आणि बाकीची कामगिरी पंचांनी करतायत. वाईटचा सिग्नल पोहोचवला गेला. एक सिंगल धाव फलकावरती जॉईंट होत असताना बघू शकता. धावसंख्या 9 या आकड्यावरती. प्रत्येकी बॉलवरती इक्वेशन चेंज होणार. आता इकडे 12 चेंडू 21 धाब्याची गरज. मॅच क्लोज जाणार या गोष्टीमध्ये शंका नाही आहे. दोन्ही संघ मातबर आहेत. दोन्ही संघाकडे खेळ चांगला आहे. व इथे देखील डान्सिंग डाऊन ट्रॅकने केल्याचा मनसुबा होता. प्रयत्न फसलेत. बॉलवरती धाबा नाही आहेत. चांगली चुरत चांगली रंगत बघू शकता त्या मॅचमध्ये आणि याही बॉलवरती धाबा आल्या नाही आहेत. पहिलाच बॉल वाईट. त्यानंतर डॉट बॉल आलाय. 9 धाबा फलकावरती जोडल्यात. 21 धाब्याची गरज. आता इकडे चेंडू राहिलेत 11 चेंडू 21ची गरज. मॅच जर पाहिली तर दोन्ही बाजूनी अगदी तराजूसारखी आहे. कुठल्या बाजूने झुकणार. व इथे पुन्हा एकदा सरळ रेषेत बॉल टाकायचा होता, परंतु दिशा भरकटताना अंपायर देखील शाहरुख खानच्या ॲक्शनमध्ये सांगतात इट्स अ वाईट. आणि व्हाईट बॉलच्या मदतीने आता धावसंख्या फलकावरती डबल डिजिट 10 या अंकावरती जोडली आहे. 11 चेंडू 20 धाब्याची गरज राहिली आहे मॅचमध्ये आणि बॅटिंग ट्रॅकवरती बॅटर सज्ज आहे, ज्याच्या माध्यमातून धाबा बनवल्या जातील.
व इथे देखील फटका फसला, मिस झाला आणि निघून गेला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. एक वाईट एक डॉट बॉल, एक वाईट एक डॉट बॉल. सध्या जर पाहिलं तर एखादा पिनकोड ज्या पद्धतीने असतोय ना त्या पद्धतीचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये सध्या पाहायला मिळतोय. गोलंदाजी मागपण गोलंदाजी करतोय समीर, ज्याच्या माध्यमातून 2 धावा खर्च केल्या. 2 चेंडू देखील आतापर्यंत अद्यावत झालेत. आणखी 4 चेंडू आहेत. आडबा बाटणे खेळायचा होता, उंच गेलाय, लांबी कमी आहे, डाऊन डी बॉल येण्याचा प्रयत्न आणि कॅच कंप्लीट. विकेट क्रुशल मोमेंटला आणखी एक धक्का बसतोय. बॅटर आउट, गॉन. नऊ चेंडू 20 धावेची गरज. नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये इंटर झालाय. विकेट या मॅचमध्ये इम्पॅक्ट टाकणार आहेत. आणि जिकडे जर पाहिलं तर करण बाद झाले, अक्षय बाद झाले, साहिल बाद झाले आणि त्यानंतर धावसंख्येला अगदी स्टॉप लागलाय, पूर्ण विराम लागलाय. गमन आणि रुद्रा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. ज्यांना बॅटिंग करावे लागेल. अगदी महत्त्वाची मॅच आहे आणि महत्त्वाच्या मॅचमध्ये तुम्ही बॅटिंग नाही केले तर संघाला पराभवाची चव ही डेफिनेटली चाखावीच लागेल. पहिलाच बॉल वेट केलाय परंतु कनेक्शन तेवढंसं प्रॉपरली नव्हतं. एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाब्यासाठी बोलालेत, खेळाडू पोहोचलेत तिकडे, बॉल रिटर्न आणि त्यानंतर 2 धाबा कंप्लीट. आणि याच 2 धाब्याच्या मदतीने आता पुलका फलकावरती धाबा देखील वाढतायत 12 आकड्यावरती. 1.4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. समीरच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी. 4 चेंडूवरती 4 धाबा खर्च केल्यात. 1 विकेट देखील बाद केली आहे. आणखी 2 चेंडू आहेत आणि या 2 चेंडूवरती काय माइंडसेट असेल. ओव्हर द विकेट बॉल चाललाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. सरळ सुसाट डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी करतोय समीरच्या माध्यमातून. काय कामगिरी केली जाते. अंतिम बॉल असेल, फ्री माइंडेड बॉल आणि या बॉलवरती काय रणनीती असेल. सातत्याने या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती शेवटच्या बॉलवरती मोठे फटके येत आहेत आणि या बॉलवरती नितांत गरज आहे या मोठ्या फटक्याची आणि खेचावे लागेल, प्रयत्न करावेच लागतील. आडबा बाटणं गॅपमधून बॉलला पाठवायचं होतं परंतु क्षेत्ररक्षणाचा दर्जा लाजबाब आहे. धावा सेव्ह केल्यात. 1 सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही आहे. एकाच धावेवरती समाधान व्यक्त करतात. 2 षटकाचा खेळ समाप्तीला आलाय. पंच सांगतात षटक क्रमांक 2 कंप्लीट झालंय आणि या दुसऱ्या षटकाच्या आखरी धावसंख्या 13. आता 21 राहिले. 6 चेंडू 17ची गरज. मधील अंतिम 5 मध्ये दाखल होणारा संघ माडसबी की आंबेगाव. सध्या जर पाहिलं, चला स्पीडअप करायचंय, चला स्पीडअप करायचंय. विनंती असेल आंबेगाव संघाचे खेळाडू. चला विनंती असेल दोन्ही संघांना. आंबेगाव संघ आपल्याला विनंती असेल अथवा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल कारण सूचना वारंवार दिल्या जात आहेत. क्रुशियल मॅच आहे आणि क्रुशियल मॅचला तुम्हाला पॅनल्टीचा सामोरा करावा लागेल, जावं लागेल. विनंती असेल स्पीडअप करायचं आहे. 13 धाबा जोडल्यात. 17ची गरज. 6 चेंडूचा खेळ शिल्लक. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती चेतन घरत चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतोय. फिरकीचा जादूगर. आपल्या बोटांची जादू सातत्याने आजच्या दिवसामध्ये त्यानेही बिखरवली आहे, त्यानेही दाखवली आहे. आपल्या भातातील प्रमुख बॉल सातत्याने पेशकश करतोय आणि आजच्या या मॅचमध्ये निर्णायक क्रुशल मोमेंटला त्याच्यावरती जिम्मेदारी सोपवली आहे. अनुभवाचा साठा आणि त्या अनुभवाच्या साठ्याच्या जोरावरती आता या मॅचमध्ये जबरदस्त कामगिरी करावी लागेल. बॉल तयार. पहिलाच बॉल फुलटॉस दिला होता परंतु क्षेत्ररक्षक आहेत आणि तिथे चूक झाली होती. 1 सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाब्यासाठी वळालेत परंतु एंड मोमेंटला आता कॉलिंग झाली आहे. आता इकडे देखील चूक झाली आहे. पैकी थोडीशी खराब होती आणि त्याचमुळे
एक सिंगल फलकावरती जॉईंट होत असताना बघू शकता. सिंगल दाबेच्या मदतीने धावसिंगा फलकावरती 14-16ची गरज. 5 चेंडू, एक सिक्सर, एक चौकार या मॅचमध्ये विजयाच्या दिशेने जाऊ शकतात. अर्थातच माडस बी संघ, परंतु इथनं 4 चांगले चेंडू या मॅचमध्ये विजयाच्या दिशेने आंबेगाव संघ जाऊ शकतोय आणि आंबेगाव संघाकडे ते पोटेन्शियल आहे. ती कामगिरी त्यांच्या माध्यमातून देखील चांगल्या पद्धतीच्या आजच्या दिवसामध्ये केली जाते. आजच्या दिवसामध्ये जर पाहिली तर भरपूर चांगलं क्रिकेट आंबेगाव संघाच्या वतीने देखील केलंय. समीर रोशन असतील, त्याच्यानंतर गौरव महेश आणि गोलंदाजी करत असताना प्रवीण समीर आणि चेतनच्या माध्यमातून. ओ फटका, चांगला बॉल पाठवलाय सरळ लॉंग लेग ओव्हर दी रोप, सीमा पार. येतोय क्रुशल मोमेंटला हा धमाकेदार संघर्षाचा शंखनाद करणारा सिक्सर. ते जर पाहिलं तर 10ची गरज राहिली आहे. 4 चेंडू 10ची गरज. मॅच आता बनली एका सिक्सरनं. चेतनवरती आक्रमण केलंय फिरकीचा जादूगर, परंतु त्याच्यावरती बॅटरने जादू लावली आणि पाठवून दिले सरळ लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे सिक्सर. आणि त्या सिक्सरच्या जोरावरती धावसंख्या देखील फलकावरती झपाट्याने वाढली आहे. 20 आकड्यावरती 10ची गरज. 30 धावेचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये दिलं होतं आणि ते टार्गेट आता चेस केलं जाईल की चेतनच्या माध्यमातून धावा डिपेंड केल्या जातील. माइंडमध्ये घमासान युद्ध चालू असेल विचार. त्याच्यानंतर जर पाहिलं तर अंतिम मॅच आहे आणि अंतिम मॅचमध्ये आपल्या माध्यमातून चूक झाली तर पराभवाची चव चाखावी लागेल. ओ इथे देखील पडल्यानंतर बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. रोशन आय थिंक आहेत तिकडे आणि डॉट बॉलची सांगता कंप्लीट झाली आहे. आधीच्या मॅचमध्ये या लेंथवरती गोलंदाजी केली होती अर्थातच चेतनने आणि त्यावरती यश आलं होतं. कुठेतरी दिशा भरकटताना आपण बघू शकलात आणि त्याच्यानंतर चांगला कमबॅक केला आहे. आता इकडे 3 चेंडू 10ची गरज राहिली आहे. एक चांगला स्ट्रोक, एक सिक्सर, एक चौकार, एक बाउंड्रीची गरज आहे या मॅचमध्ये. मॅच पुन्हा ऑन होऊ शकते. 3 चेंडू 10ची गरज. चेतनच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी झाली आहे. समोर जो बॅटर आहे त्याने देखील एक सिक्सर जोडलाय याच गोलंदाजच्या विपक्षामध्ये. हो पुन्हा 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 बॉल पाठवला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. जबरदस्त कलात्मक क्लासिक स्ट्रोक, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे लॉंग लेग ओव्हर दी रोप सिक्सर. या मॅच मध्ये राहिली आहे जबरदस्त मॅच. 2 सिक्सर जोडलेत आणि आता इकडे जर पाहिलं तर चेतनवरती प्रचंड दबाव. 2 चेंडू 4 धावेची गरज आणि चेस तुम्हाला कंपल्सरी राहील. 2 चेंडू 4 धावेची गरज आणि जबरदस्त बॅटिंग केली आहे. तुम्ही या मॅच मध्ये कितव्या नंबरवरती उतरता या गोष्टीला महत्त्व नाही आहे. तुम्ही किती बॉल खेळता आणि किती बॉल खेळत असताना किती धावा बनवतायत या गोष्टीला टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती खऱ्या अर्थानं महत्त्व दिले जाते आहे. 2 चेंडू 4 धावेची गरज. जबरदस्त मॅच, जबरदस्त मॅच. एखादा डॉट बॉल या मॅचमध्ये बॅटरवरती प्रचंड दबाव, एक चौकार किंवा एक सिक्सर जोडला तर इकडे माडस बी संघ या मॅचमध्ये विजय संपादित करू शकतोय. चला मॅच सुरू करतोय. चेतन पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती सज्ज झालाय. 2 चेंडू 4 धावेची गरज. चेतन माइंड मध्ये घमासान युद्ध चालू आहे. माइंड मध्ये काय चालू आहे, काय असेल या चेंडूवरती रणनीती. हो इथे देखील भन्नाट वेगाचा बॉल सरळ निघून गेलाय. वाईट यॉर्कर सगळा ते सरार बॉल चेतनच्या माध्यमातून डॉट बॉल. 1 चेंडू 4 धावेची गरज या मॅच मध्ये राहिली आहे. जबरदस्त मॅच, फुलातून मॅच बघू शकतात. 1 चेंडू 4 धावेची गरज. आयुष्य खूप लहान आहे, कर्तृत्व केलं तर मान आहे. रडतोस काय वेड्या, इथे कर्तृत्व करावं लागेल कारण ही गोष्ट आणि ही मॅच तुझ्यासाठी खूप मान आहे. 1 चेंडू 4 धावेची गरज. संघर्ष करावा लागेल कारण संघर्ष केल्याशिवाय जीवनात कोणी यशस्वी होत नाहीये. जोपर्यंत चिन्नीचा गाव सोसत नाहीये दगड सुद्धा देव होत नाहीये आणि दगडाला देखील घनाचे गाव सोसावे लागतात.
आता इकडे एका चेंडू गणिक 4 धाब्याची गरज आणि दुसऱ्या बाजूने बाटर कोण ज्याने 2 सिक्सर ठोकलेत आणि चेतन ज्याने देखील या मॅच मध्ये 2 डॉट बॉल टाकलेत आणि एक सिंगल धाव दिली आहे। एक चेंडू 4 धाब्याची गरज चेतन की दुसऱ्या बाजूने गमन। जबरदस्त मॅच। एक चेंडू 4 धाब्याची गरज चेतन की गमन। एक चेंडू 4 धावा एक चेंडू ऑन बॉलिंग मार्क वरती पाहू शकतात की चेतन ज्याने खूप चांगल्या पद्धतीचा आधीचा बॉल टाकला होता। दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर पोझिशन मध्ये राहिलेत गमन। यावेळेस जबरदस्त बॉल तिथे मॅच मध्ये आंबेगाव संघ आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय झालाय। जीवनात एक वेळा नव्हे तर 10 वेळा पराभूत व्हा पण एकदाच असं जिंका की लोकांनी तुम्हाला आयुष्यभर लक्षात ठेवलं पाहिजे आणि घडला पाहिजे तुमच्याकडून एक नवा इतिहास क्योंकि 100 साल जिंदा रहने के लिए 100 साल की उम्र जरूरी नहीं है। एक दिन मैं ऐसा काम करूँ की दुनिया तुम्हें 100 साल याद रखेगी आणि इकडे जबरदस्त कामगिरी केली आहे। आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर ब्राईट ब्रदर आंबेगाव संघ या मॅच मध्ये अंतिम 5 मध्ये दाखल झालाय। या मैत्री